हॅलो नमस्कार. तर आज होती काव्याची तब्येत खराब आणि एवढं सारं काम पडलं होतं कारण ती फक्त माझ्याजवळ बसून होती. तिला हॉस्पिटलमधून आणलं होतं, औषध दिलं आणि मग ती खूपच रडत होती. तिला खोकलासुद्धा येत होता खूप, त्यामुळे थोडीशी टी व्ही लावून दिली आणि माझं बघा किती असं काम पडलेलं आहे. किचन ओटासुद्धा सगळा घाण पडलेला आहे, भांडेसुद्धा पडलेली आहे. भाज्या घेतल्या होत्या सकाळी, त्यासुद्धा निवडायच्या बाकी होत्या. तर म्हटलं आता ती थोडी बसली आहे, औषध वगैरे घेऊन तिला खाऊ घातलं, थोडंसं बसून दिलं आणि म्हटलं आता आपण आवरून घ्यावं. तर कामाला सुरुवात केली आवरायला. काय होतं की लहान मुलं आपल्या घरातलं आजारी असलं की सगळं घर आजारी पडल्यासारखं होतं आणि आईला तर आपला मूल आजारी असलं की कोणतंच काम सुचत नाही आणि लेकराची सुद्धा अशी अवस्था बघून आपल्याला कोणतंच काम करावं वाटत नाही. कालचीसुद्धा माझी भांडी पूर्ण पडलेली होती लावायची. तर म्हटलं आधी भांडी लावून घ्यावे, मग भांडे घासायला भांडे ठेवण्यासाठी टोपलं रिकामं होऊन जातं. त्यामुळे मग भांडे लावून घेतले आणि माझं इतकं काम उशिरा झालं की त्यामुळे मला कोणतं काम आधी करावं काहीच कळत नव्हतं. कारण रोजची आपल्याला सवय असते सगळे कामं आवरलेली व्यवस्थित वेळेत आणि खूप उशिरा मी जेमतेम 4 वाजता ह्या सगळ्या कामाला लागले होते. भांडीसुद्धा काही जास्त नव्हती, त्यामुळे मी पटकन भांडी घासून घेतली आणि त्यानंतर किचन ओटा आवरायला घेतला. कारण किचन ओटाच आपला सतत यूजमध्ये येतो आणि त्याच्यावरच एवढी घाण असेल तर आपल्यालासुद्धा काम करावं वाटत नाही. आणि आज माझं असं झालं होतं की किचन ओटासुद्धा घाण पडलेला होता, भांडेसुद्धा लावायची राहिली होती, परत भांडे घासायचीसुद्धा राहिली होती. भांडे वगैरे घासून घेतले, फरशा वगैरे पुसून झाडून घेतल्या. त्यानंतर मस्त मी फ्रेश होऊन मस्त असं माझ्यासाठी चहा बनवायला घेतला. तोपर्यंत मिस्टरसुद्धा आले, मग त्यांच्यासाठीसुद्धाच चहा बनवला आणि मस्त मग दोघांनी चहा घेतला आणि थोडंसं बरं वाटलं. कारण दिवसभर असं सतत धावपळ आणि थोडासा थकवा येतोच आपल्या लेकराचं दुखत असल्यावर. त्यानंतर मग थोड्या वेळाने, आज होता गुरुवार, तर संध्याकाळी 6:30च्या आरतीला जायचं होतं केंद्रामध्ये. आम्ही आवरलं आणि केंद्रामध्ये गेलो आणि केंद्रामध्ये गेल्यानंतर आज पूर्ण दिवसभराचा थकवा गेला. स्वामींचं छान दर्शन झालं, आरती झाली आणि त्यानंतर घरी आलो.